नमस्कार, पारवे ताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर दिवाळी फराळ तर आज मी बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे। तर या अगोदर मी मैद्याचे शंकरपाळे हा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे, पाहिला नसेल तर बघून घ्या। आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर साहित्य घेतलेलं आहे मी हे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे आपण जे रोजची चपाती पोळी बनवतो ते वापरण्यातलं हे पीठ आहे। थोडं 2 चमचे बेसन पीठ वापरणार आहे, अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, तूप वापरणार आहे या ठिकाणी 3 चमचे आणि 3 चमचे रवा वापरणार आहे, थोडीशी वेलची आणि तळण्यासाठी तेल। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर मी साखर वाटून घेणार आहे। तर अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, तुम्ही या ठिकाणी कमी जास्त पण प्रमाण घेऊ शकता। आणि यामध्येच आता 3 चमचे आपला हे रवा, बारीक रवा वापरणार आहे, मोठा पण रवा तुम्ही वापरू शकता। तर 3 चमचे हे रवा घेतलेला आहे। आता हे मिक्सरला वाटून घेणार आहे। तर मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेला आहे साखर आणि रवा। आता हे ह्या पिठामध्ये, गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करणार आहे। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्येच मी 2 चमचे बेसन पीठ टाकणार आहे। हे प्रमाण वापरून तुम्ही नक्की एकदा शंकरपाळे बनवा, खूप छान शंकरपाळे होतात, एकदम विकत आणल्यासारखेच लागतात हे। यामध्येच आता थोडीशी वेलची पूड आणि चवीला थोडंसं मीठ, गोडाचा पदार्थ असला तरी पण मीठ थोडंसं वापरायचं। आता यामध्ये हे गरम करून घेतलेलं आहे तूप, आता यामध्ये 3 चमचे वापरणार आहे। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं असं। नाही, पूर्ण साहित्य मी या पिठामध्ये असे मिक्स करून घेतलेले आहेत। तर पिठाची अशी पूर्ण मूठ बसली पाहिजे असं तूप वापरायचं, एखादा चमचा जास्त लागला तरी पण टाका तुम्ही। तर आता हे परफेक्ट झालेलं आहे तूप। आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकून आता ह्या पिठाची चांगली घट्ट कणिक करून घेणार आहे। पातळ कणिक करायची नाही, आपण जशी पोळ्याला बनवतो तशी नाही करायची, एकदम घट्ट करायची। तर अशा प्रकारे मी गव्हाची कणिक करून घेतलेली आहे, अशी घट्ट केलेली आहे एवढी। आता ही 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे। 15 मिनिटं झालेले आहेत, पीठ छान व्यवस्थित मुरलेलं आहे। आता हे पिठाला जास्त म्हणजे असं मळून घ्यायचं नाही आहे, त्याच अवस्थेमध्ये याला असं छोटे छोटे याचे आता असे गोळे करून घेणार आहे। आणि हे आता पोळीपाटावर लाटून घेणार आहे। ह्या साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे। या ठिकाणी पोळी लाटून घेतलेली आहे मी। पातळ पोळी नाही लाटायची, अशी जाडच करून घ्यायची, म्हणजे आपले व्यवस्थित शंकरपाळे खुसखुशीत होतात। तर अगोदर ही बाजूने अशी कट करून घेणार आहे। तर या ठिकाणी माझ्याकडं डिझाईनचा असा चम्मच आहे, तर मी ह्या चम्मचच्या साहाय्याने याचे कट करणार आहे। तुम्हाला जसे त्याचे आकार पाहिजे शंकरपाळ्याचे तुम्ही करू शकता। या ठिकाणी मी चौरस आकाराचे करणार आहे। तर अशा प्रकारे हे कट करून घेतलेले आहेत। आता या ठिकाणी तेल गरम झाले की नाही पाहू। तर एक छोटंसं असं गोळं टाकणार आहे। तर तेल गरम झालेलं आहे हे। आता आपण यामध्ये एक एक करून शंकरपाळे टाकू। शंकरपाळे हे कमी गॅसवरच तळायचे, म्हणजे पूर्ण आतमध्ये ते छान खरपूस तळल्या जातात। आणि टाकल्याबरोबर त्यांना लगेच झाऱ्याच्या साहाय्याने हलवायचं नाही, थोडा 1 मिनिट अगोदर त्यांना छान तळू द्यायचं। आता खालची साईड झालेली आहे, आता दुसरी साईड पण तळून घेऊ। मस्त छान असे गोल्डन कलरमध्ये तळून घ्यायचे।
या ठिकाणी मस्त शंकरपाळे तळलेले आहेत. आता हे मी काढून घेणार आहे प्लेटमध्ये. आता ह्याच पद्धतीने मी आता राहिलेले हे शंकरपाळे करून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व शंकरपाळे करणं झालेले आहेत माझे. बघू शकता तुम्ही किती मस्त लेयर आलेले आहेत ते शंकरपाळ्यांना. खूप छान असे खरपूस शंकरपाळे झालेले आहेत. तर हेच प्रमाण वापरून तुम्ही असे पौष्टिक गव्हाच्या पिठापासून शंकरपाळे बनवू शकता. तर तुम्हाला एक शंकरपाळा असा तोडून पण दाखवते. किती मस्त आतमध्ये पण त्याला लेयर्स पडलेले आहेत. खूप छान असे मुलांना तुम्ही हेल्दी शंकरपाळे करून देऊ शकता. तर अशा प्रकारे तयार झालेले. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.